नमस्कार, मी तुमची लाडकी कोकणची बाय म्हणजे वृषाली शिर्के। आपण परत घेऊन येत आहोत आपल्या गणपतीची सिरीज। आज आपण चाललो गावी। आज आहे तारीख 24, म्हणजे 23ची रात्र झाले, 24 झाले। तर आता सांगू कुठे ट्रॅफिक आहे, काय कसं याल, आणि आता काका येत आहेत तर बघू। तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि पहिली गोष्ट तर सबस्क्राईब करा आणि बघत राहा आपले गणपतीचे। यावेळेस मी प्रॉमिस करते की यावेळेस पूर्ण हफ्ता आपण कंटिन्यू ठेव आणि येस एन्जॉय मम्मा। तिला बसू दे, तिला बसले की एकदा उठणार नाही। कशेडी घाट येईल। वाजलेत किती पण टाइम सांगू सगळ्यांना, 6:15 वाजलेत। आम्ही निघालोय 2 अराउंड, पण काय झालं माहिती आहे, रस्त्यात वरचा प्लास्टिक जे आपण कव्हर केलंय बॅग्सला ठेवायचं ते निघालं, म्हणून मग ते बांधण्यात वगैरे वेळ गेला, CNG भरायला वेळ गेला, आणि मध्ये ट्रॅफिक भेटलेलं आम्हाला। आता ते कुठे भेटलं मला आता माहिती नाही, मी झोपलेली। तर काकांनी शिव्या घातल्या ना एकाला बाजूच्या कार मधल्याला, तेव्हा मी तसा मध्ये घुसत होता, मग त्यांनी शिव्या घातल्या, तर तेव्हा मी उठली। आता येणार आहे कशेडी घाट, आणि नाही आहे बिलकुल ट्रॅफिक नाही आहे, एवढं काहीच नाही आहे, म्हणजे एकदम आरामात आम्ही, एकदम आरामात। थोडंसं मध्ये काय हा व्हिडिओ आहे ना, कशेडी घाटाचा व्हिडिओ टाकू आपण, तर तेच। आता आपण कशेडी घाटात आलोय, बघूया। घेतला तेच घेते, हा तेच घेते। तुम्हाला काकी घेऊन देत नाही तर मी काय करू? काकी माझ्या फोनला ना काय करू? दुःख कशी कसे आहात सगळे? सॉरी मी पोचल्यापासून काय व्हिडिओ वगैरे एकदा छोटूसा काढला, पण नंतर मी तुम्हाला रात्री पण काय अपडेट्स नाही दिले, कारण की रात्री आम्ही ट्रॅव्हलिंगला म्हणजे झोपलो, कारण की खूप रात्रीचं निघालो आम्ही, 2 अराउंड निघालो, आणि ना ट्रॅफिक वगैरे काही नव्हतं। तर आम्ही कसे आलो माहिती आहे, बदलापूरवरून आलो। तर बदलापूर खोपोलीपर्यंत ना खूप खड्डे आहेत, कर्जत साईडला ना खूप खड्डे आहेत, रस्ता खराब आहे, जरा काम चालू आहे, तर म्हणून तेवढा तिकडे आमचा टाइमपास झाला। खोपोलीला थोडा टाइमपास झाला, कारण की पळसदरीच्या दरम्यान आम्ही जरा थांबलो, वरती ते बॅग्स होते ना त्याचं प्लॅस्टिक निघालेलं, तर तिकडे खूप वेळ गेला। नाहीतर आम्ही किती 5-6लाच पोचलो असतो, एवढ्या फास्ट आलो आम्ही। आणि माणगावला थोडा तो असा ठरलेला ट्रॅफिक आहे तो भेटला, बाकी कुठेच ट्रॅफिक नाही, कुठेच नाही। आम्ही जी फास्ट गाडी मारली आहे ना ती डायरेक्ट आम्ही घरी आलो, कुठेच काय नाही, कुठे थांबलोच नाही आम्ही, कारण की एवढा रस्ता खाली होता। सॉरी थोडा व्हिडिओ कट झाला, तेच सांगत होती की आम्ही फुल स्पीडमध्ये आलो, काहीच ट्रॅफिक नव्हता, आणि आज पण रविवारी कमी आहे, आता मे बी उद्या खूप असेल, कारण की परवा हरतालिका आहे आणि नंतर गणपती, तर उद्या परवा जास्तच असेल, पण आम्हाला आरामात आलो आम्ही, काहीच ट्रॅफिक नाही, एकदम मस्त झालं। तेवढंच, फक्त ते रात्रीचे निघालो ना म्हणून एवढी झोप होती ना की सकाळी फक्त थोडा टाइमपास केला इकडे तिकडे, आणि मग जी झोपली सगळेच आम्ही, मी, तेजू, रुचू, आम्ही झोपलो, मग जेवायला उठलो, आणि त्यानंतर पण मी झोपले, आता 5:30-6ला उठलो।